पुण्यामधनं बातमी येते. पुण्यामध्ये भाजप कार्यालयात हाणामारी झाल्याची घटना घडलेली आणि तोडफोड देखील झाल्याचं समजतंय. काय घडलंय नेमकं? मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, किती वाजताची घटना आणि काय घडलं नेमकं? या ठिकाणी रक्तपात झालेला आहे. मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केलेली आहे. गणेश बिडकर यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी गणेश घोष जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. अगदी रक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडलेलं आहे. काही कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. इथं आपण बघतो आहोत की या ठिकाणी मी पाहतो आहे की भाजप कार्यकर्त्यांना त्यांचे जे काही सहकारी आहेत ते उचलून घेऊन जात आहेत. भारतीय जनता पक्षाचं पुणे महापालिकेतील जे कार्यालय आहे ते फोडण्यात आलेलं आहे. आज स्वीकृत सदस्यांची निवड होणार होती महापालिकेमध्ये. भारतीय जनता पक्षाचे 98 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला 3 स्वीकृत नगरसेवक निवडायचे होते आणि त्याच्यातून वाद झाला. हा जो वाद झालेला आहे ते भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचे कार्यकर्ते आणि गणेश घोष हे जे भारतीय जनता पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे. प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं आणि यामध्ये एकमेकांचे कपडे फाडण्यापासून एकमेकांना जखमी करण्यापर्यंत हा सगळा प्रकार पोहोचलेला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात होतो आहे. मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येते. मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल.